नाशिक विभागात उघडकीस आलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे। मार्च 2019 ते जून 2025 दरम्यान धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमधील 841 शिक्षकांची बोगस भरती करण्यात आलेली असून शासनाची या माध्यमातून तब्बल 150 कोटींची फसवणूक करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे नितीन उपासनी, भाऊसाहेब चव्हाण आणि नितीन बच्छाव या 3 शिक्षण उपसंचालक यांच्यावर सुद्धा नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। गुन्ह्याची व्याप्ती बघता शिक्षण विभागासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन केली जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। न करता ही नेक्स्ट डेटला दाखवून त्यांचे वैयक्तिक मान्यता शिक्षणाधिकाऱ्यांनी घेऊन ती वैयक्तिक मान्यता ही पाठवून त्याची शालार्थ मंजुरी घेऊन त्याच्या शालार्थ आय डी काढून त्यांचा पगार पाठीमागच्या डेटचा म्हणजे पाठीमागच्या सालाचा म्हणजे जर 23मध्ये शालार्थ आय डी तयार केली असेल तर ती 17पासूनचे दाखवून ते खोटे कागदपत्र बनवून हा मोठ्या प्रमाणात संघटित गुन्हेगारी याप्रमाणेची ही एक गुन्हा केलेला आहे। यामध्ये 841 शिक्षक आहेत। तसेच हे करणारे महत्त्वाचे जे शिक्षण संस्थाचालक, अध्यक्ष, मुख्याध्यापक यांनी हे मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे शिक्षकांपेक्षा। आणि त्याला काही एजंट आहेत, मालेगाव, धुळे या भागात काम करणारे, अंमळनेर भागात काम करणारे हे आमच्या तपासात निष्पन्न होत आहेत। आणि या एजंटनी हे मोठ्या प्रमाणात हे उपसंचालक आहेत तात्कालीन यांच्याशी संलग्न होऊन हे काम केलेलं आहे।